माझा किचन वट्टा सगळी घरात खराब झाला होता, पूर्ण चिकट झालं भिंत होतं, खराब झाली होती. त्या निमित्तानं म्हटलं आज किचन वरती गॅसला काळं झालेलं आहे, तर म्हटलं ते काळं हे करून घेते, घासून घेते स्वच्छ, आणि वरची भिंत पण स्वच्छ मी 2-3 दिवसातून घसतच असते. तर ती जी स्टाईल आहे ती पण घसून काढली, आणि किचन वाटा पण चांगला धुवून घेते. किचन वाटा तर रोजच धुते मी, पण वरची स्टाईल रोज पुसत असते, पण ती थोडी म्हणजे चिकट चिकट वाटत होती, म्हणून मी वरची पण स्टाईल धुवून घेतली. तर कोपरे कोपरे असे येऊन जातात ना, त्यामुळे मग मी तारेचे घसणी नाही ती घसते. पण ते जे गॅसचं झालेलं होतं काळं, ते त्याचं आलेलं होतं मला टेन्शन, की आता हे गॅसचं काळं कसं काढणार मी. आणि मी ना त्याला साबण लावून ना थोडंसं घुसून बघितलं, पण ते घसून घसून काहीच निघालंच नाही माझ्याकडनं. तर तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की मी प्रयत्न करते, जर निघालं तर निघालं. तुम्हाला जर काही माहीत असेल की गॅसवरचं जे काळं झालेलं आहे ते कशानं निघतं, तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की ते कशानं निघतं. असं झाल्यावर मला सगळं आवडतच नाही. वरची पण अशा प्रकारे भिंत घासून काढली ती, आणि ते दिसू नये म्हणून नंतर मी ती पुसून काढणार आहे कपड्यानं. नंतर अशा प्रकारे मी पाणी टाकून स्वच्छ केलं, पण ते काळं काही माझ्याकडनं निघालं नाही. मला कमेंट मध्ये सांगा की वॉश केलं, त्याला वाईप केलं, पण ते काही काळं निघालं नाही. तर प्लीज मला कमेंट मध्ये सांगा की ते काळं कशानं निघतं. मला त्याबद्दल म्हणजे एवढं काही माहिती नाही, प्लीज कमेंट मध्ये सांगा मला त्याबद्दल नक्की सांगा. गॅसचं हे कशाने निघतं. प्लीज लेडीज मला सपोर्ट करा या गोष्टीसाठी.